नमस्कार मित्रांनो, आपला मित्र शशिकांत पाटील. आपण आलो आपला काकडीचा जो प्लॉट आहे तो पावसाळी प्लॉट आपला काकडीचा संपलेला आहे. तर आपण आता पाहू शकतात की हा पूर्ण बेडवरचं जे वेल वगैरे आहेत हे वेल वगैरे आपण पूर्ण कंटिन्यू आता साफ करून घेऊ. साफसफाई केल्यानंतर हा मल्चीचा कागद व्यवस्थितपणे आपण काढल्यानंतर परत याला आपण पूर्ण प्लॉटला फंगीसाईड स्प्रे करू. निर्जंतुक आपण आपला प्लॉट केल्यानंतर निर्जंतुक झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उन्हाळी तीळ लागवड आपण याच्यात करणार आहोत. तीळ पीक आपण याच्यात पेरणार आहोत. तुम्ही पाहू शकतात की काकडीचं पूर्ण प्लॉट संपलेला आहे. ही आपली बैलजोडी आहे. आपण पाहू शकतात शेतकऱ्याचं सर्वात उजवा आणि डावा हात म्हणजे शेतकऱ्याची बैलजोडी असते. त्या बैलजोडीच्या साह्यानेच पूर्ण शेतीचे मशागतीचे कामं हे शेतकरी करत असतो. आपण पाहू शकतात ही आपली काकडी होती ग्रीन कलरची. त्याला आपली काकडी संपलेली आहे. आता त्याला पाणी पण दिलेलं नाही आपण. तो आता वेल पूर्ण सुकलेले आहे. आता हा वेल काढल्यानंतर याला आपण प्रत्येक ओढीमध्ये एक आड ओढीमध्ये आपण टाकू, जेणेकरून याचं पूर्ण खतामध्ये रूपांतर होईल पालापाचोळ्याचं आणि ते सेंद्रिय खत तयार होतो. तो आपल्या जमिनीसाठी एकदम उत्तम असतो. आपण पाहू शकतात एकदम शांत सगळं स्वभावाचं आपलं बैलजोडी. एकदम लहान मुलं जरी तिच्याजवळ गेले तरी सुद्धा ते लहान मुलांना सुद्धा असं म्हणजे मारायचा प्रयत्न करत नाही, शिंग मारण्याचा प्रयत्न करत नाही, मारा होत नाही. शांत आपली बैलजोडी. अशा पद्धतीनं आपली ही शेती आहे. ही शेतीचं आपलं नियोजन आहे. समोर कारल्याचा प्लॉट आहे, इकडे किडीचा प्लॉट आहे, परत आपला हा खालचा आपला काकडीचा प्लॉट आहे. तर आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये की आपल्या गावाकडच्या शेतीचं नियोजन आयोजन कसं असतं ते पाहण्यासाठी. तर माझ्या ह्या चॅनलला यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपला मित्र शशिकांत पाटील. नमस्ते.